गौण खनिज तस्करीसाठी शासनाची ई क्लास जमीन पोखरली। फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी अमोल कोमावार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। यवतमाळ तालुक्यातील निळवणा परिसरात शासनाच्या ई क्लास जमिनीवर अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। याबाबत व्हिसल ब्लोअर अमोल ओमप्रकाश कोमावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार दाखल करून संबंधितांवर तात्काळ जप्ती, दंडात्मक कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। राजेश राव यांच्या मार्फत जेसीबीच्या सहाय्याने कोणतीही शासकीय परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन सुरू होते। दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी स्वतः घटनास्थळी जाऊन कोमावार यांनी जेसीबी व टिप्परद्वारे सुरू असलेल्या उत्खननाचे व्हिडिओ चित्रीकरण केले। हे व्हिडिओ तहसीलदार योगेश देशमुख, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, मंडळ अधिकारी संदीप मेहरे व तलाठी टेकाम यांना पाठवून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली। मात्र कारवाई करण्याऐवजी संबंधित तलाठ्याने राजेश राव यांना सूचित करून जेसीबी घटनास्थळावरून हटवण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला असून प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त होत आहे। याबाबतची तक्रार करताच मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या उपस्थित पंचनामा करण्यात आला। कोमावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात अवैध उत्खननाचा पंचनामा, तोडण्यात आलेल्या सागवान झाडांचा पंचनामा करून संबंधित कर्मचारी व राजेश राव यांच्यावर कारवाई करावी, तसेच घटनास्थळी वापरण्यात आलेली 4 टिप्पर वाहने व जेसीबी जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे। गोधनी येथे 4 एकरमध्ये जवळपास 20,000 ब्रास गौण खनिज उत्खनन करण्यात आले असून फक्त 700 ते 800 ब्रास उत्खनन दाखवल्याचा आरोप आहे। यवतमाळ तालुक्यात रेल्वे प्रकल्पात सुद्धा 62 कोटी रुपयांचे अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचे समोर आले आहे। या व्यतिरिक्त परिसरात कोट्यावधी रुपयांचे उत्खनन झाले आहे। खुलेआम गौण खनिज तस्करी सुरू असताना यवतमाळचे तहसीलदार कठोर कारवाई का करीत नाही असा प्रश्न आता अमोल कोमावार यांनी उपस्थित केला आहे। वन विभागाकडे तक्रार। गोधनी परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन करताना 70 ते 80 सागवानाची झाडे सुद्धा तोडण्यात आल्याची तक्रार वन विभागाकडे करण्यात आली आहे। याबाबत विशेष चौकशी तसेच पंचनामे करून सागवान झाडांची कत्तल केल्याप्रकरणी राजेश राव यांच्या विरुद्ध वन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे।